शहरामध्ये सार्वजनिक स्वच्छतेचा बोजवारा उडालाय। शैक्षणिक परिसर असलेल्या अमरावती शहरामधील शेगाव नाका गाडगेनगर मार्गावर मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग लागलेले आहेत। त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे। मुख्य रस्त्यावरच चक्क कचऱ्याचे ढीग लागल्यामुळे आता शहरामध्ये दुर्गंधी पसरली आहे। याकडे महानगरपालिकेचं अक्षम्य दुर्लक्ष असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। तर अमरावती शहरामध्ये सार्वजनिक स्वच्छतेचा कसा बोजवारा उडालेला आहे याचीही दृश्य समोर आलेली आहेत। शैक्षणिक परिसर असलेल्या अमरावती शहरामधील शेगाव नाका गाडगेनगर मार्गावरच मुख्य रस्त्यावरच अशा स्वरूपाचे कचऱ्याचे ढीग लागलेले आहेत आणि त्यामुळे नागरिकांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केलेला आहे। तर शहरामध्ये आता दुर्गंधी सुद्धा पसरू लागली आहे, त्यामुळे रोगराई होऊ शकते अशी भीती सुद्धा वर्तवली जाते। याकडे मात्र महानगरपालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष होतंय असा आरोप सुद्धा नागरिकांनी केलाय। त्यामुळे आता या सगळ्या संदर्भात पालिका प्रशासन नेमकी काय कारवाई करणार आणि हा कचरा तात्काळ हटवला जातो का, नागरिकांच्या तक्रारीनंतर हे पाहणं महत्त्वाचं असेल। सातत्यानं नागरिकांकडून तक्रारी नोंदवल्या जात आहेत, मात्र अजूनही या सगळ्या संदर्भात महानगरपालिकेनं कोणतंही पाऊल उचललेलं नाहीये। अमरावती शहराच्या मध्यवर्ती भागामध्येच हे दृश्य पाहायला मिळते। सार्वजनिक स्वच्छतेचा हा बोजवारा उडालेला आहे। मुख्य रस्त्यावरच अशा स्वरूपाचे कचऱ्याचे ढीग लागलेले आहेत। शहरामध्ये आणि आसपासच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरते, तर दुसरीकडे नागरिकांनी रोगराई होऊ शकते असा सुद्धा अंदाज व्यक्त केलेला आहे, भीती वर्तवलेली आहे। त्यामुळे आता तात्काळ हा कचरा उचलला जावा, हटवावा अशी मागणी नागरिक करतायत। अमरावती शहरामधील शेगाव नाका गाडगेनगर मार्गावर मुख्य रस्त्यावरच मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग लागलेले आहेत आणि त्याचमुळे नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण पाहायला मिळतंय। मुख्य रस्त्यावरच चक्क कचऱ्याचे ढीग लागत असल्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे। याकडे महानगरपालिकेचं अक्षम्य दुर्लक्ष असल्याचा आरोप नागरिकांनी वारंवार केलेला आहे आणि त्यामुळे आता तरी महानगरपालिका प्रशासन याची दखल घेतं का हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांकडून या घटनेसंदर्भात, या प्रश्नाच्या संदर्भात सातत्यानं तक्रारी नोंदवल्या जातात। तर याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम बायस्कर यांनी। आपण आहोत सध्या अमरावती शहरामध्ये असलेल्या पंचवटी चौकापासून ते शेगाव नाका चौका जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर आपण जर पाहिलं तर शहरात अस्वच्छता मोठ्या प्रमाणात पसरलेली आहे, साम्राज्य पसरलेलं आहे। एकंदरीतच जर आपण पाहिलं तर शहर स्वच्छतेसाठी महानगरपालिकेकडून कुठल्या उपाययोजना केल्या जातात का असा प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित होऊ लागलेला आहे। त्याचं कारण असं आहे की शहरातल्या मुख्य रस्त्यावर अशा पद्धतीनं घाण कचरा आणून टाकला जात आहे। महानगरपालिकेचे कंटेनर इथे ठेवण्यात आलेला आहे, मात्र हा कचरा या कंटेनरमध्ये ठेवून त्याची योग्य विल्हेवाट न लावता अशा पद्धतीनं रस्त्यावर मोठ्या प्रमाणात टाकला जात आहे। हा कचरा ज्या ठिकाणी लागून आहे, या कचऱ्याला लागून ज्या ठिकाणी भिंत आहे ही शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाची भिंत आहे आणि याच भिंतीच्या बाजूने जर पाहिलं तर हा संपूर्ण परिसर जो आहे तो शैक्षणिक परिसर आहे आणि शैक्षणिक परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा टाकून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरलेली आहे। आपण जर पाहिलं तर गेल्या काळामध्ये स्वच्छ प्रदूषणासाठी किंवा स्वच्छ हवेच्या गुणवत्तेसाठी अमरावती शहराला पुरस्कार मिळालेला आहे, मात्र असं असलं तरी दुसरीकडे अमरावती शहरातील स्वच्छतेचा बट्ट्याबोळ झालेला आहे। मुख्य रस्त्यावर जो आहे तो शहरातल्या इतर भागातून कचरा आणला जातो आणि अशा पद्धतीनं मुख्य रस्त्यांवर कचरा टाकून मोठी दुर्गंधी जी आहे ती शहरामध्ये पसरली जात आहे। कॅमेरा पर्सन अभिषेक सह शुभम बायस्कर, NDTV मराठी, अमरावती।